मस्तपैकी डोशाचं पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे। आता या पिठापासून आपण डोसे बनवूया। त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी पण लागेल आणि चटणी बनवायची ती म्हणजे ओल्या नारळाची। त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं ओलं नारळ घेतलेलं आहे। हे 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे। ह्या 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। आता या सर्वांची मी मीठ टाकून एक चटणी बनवते। बघा आता इथं मिक्सरला मी चटणी काढून घेतलेली आहे। आता या चटणीला आता आपण फोडणीला घेऊया। मी इथं एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। थोडंच तेल टाकायचं, तेल टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चटणीला लागणारी फोडणीसाठी थोडीशी राई टाकूया। राई म्हणजे मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण ही चटणी टाकूया, खोबऱ्याची चटणी टाकूया। गॅस कमीच ठेवायचा आहे। या चटणीमध्ये थोडी ओली ठेवायची आहे, त्यासाठी मी थोडी पातळ करायची आहे, त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी पण घालून घेते। बघा अशा प्रकारे मी पाणी टाकून थोडीशी अशी आपली चटणी जरा वाढवून घेतलेली आहे। पातळ नाही होत जास्त, तशी ती घट्टच असते, म्हणजे आपल्याला डोशाबरोबर ती बरोबर अशी खाता येईल। डोसे म्हणा तर अशी चटणी ही आपल्याला भरपूर लागतच असते। आता ही आपली चटणी तयार झालेली आहे। आता मी डोसा बनवायला घेते। आता आपण डोसा टाकून घेऊया। त्यासाठी यामध्ये मी डोशाच्या पिठामध्ये थोडं मीठ घातलंय आणि आपण जरा ते मीठ हलवून घेऊया। आता हा आपण थोड्या वेळाने त्याला पलटी करूया। आता आपण जरा डोसा बघूया झाला की नाही। याला आपण आता डोसाला पलटी करूया। अशा प्रकारे आपण हा डोसा दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया। आणि आता मी तुम्हाला इतर डोसे करून दाखवते कसे झाले आपले डोसा आणि चटणी। पण आता डोसा आपण पलटून घेतोय।
डोसा झाला की नाही. ओके, आता हा सुद्धा आपला डोसा तयार झालेला आहे. कसे छान पद्धतीने असे आपले डोसे झालेले आहेत. मस्तपैकी क्रिस्पी असे डोसे तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर आता हे खाण्यासाठी तयार झालेले आहे. बघा तुम्ही कसे केले किंवा कसे झाले हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे.